हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय पहिला. अर्जुन विषाद योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ प्रथमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय पहिला. श्लोक क्रमांक 15. पांचजन्यं ऋषिकेशा देवदत्तं धनञ्जया पौण्डं दद्मौ महाशङ्खं भीमकर्मा वृकोदरः. ऋषिकेश भगवंत श्रींनी पांचजन्य धनंजय अर्जुनाने देवदत्त नावाचा शंख वाजवला. दुष्कर कर्म करणाऱ्या वृकोदर भीमाने पौंडू नावाचा महाशंख वाजविला. भगवंत श्रींना ऋषिकेश म्हणजे सर्वांचे अंतर्यामी असे संबोधले आहे. इंद्रियांना रिपू चिकटतात. अर्जुनाचा मोह भगवंत श्रींनी गीतोपदेशाने दूर केला. तसेच भगवंत श्रींनी पांचजन्य नावाच्या शंखरूपी द्वैत्याला ठार करून त्याला शंख रूपानेच स्वीकृत केले होते. म्हणून त्याच्या शंखाचे नाव पांचजन्य असे होते. राजसूय यज्ञाला लागणारे द्रव्य अर्जुनाने उपलब्ध केले होते, त्यामुळे त्याला धनंजय असे म्हटले आहे. अर्जुनाला इंद्राकडून देवदत्त नावाचा शंख मिळाला होता. भीमाच्या शंखाचे नाव पौंडू असे होते. भीम महादुष्कर असा पराक्रम करत असे. लहानपणी विष पचविले. लाक्षागृहातून आपल्या मातेला आणि भावंडांना पाठीवर घेऊन भुयारातून बाहेर येऊन त्याने सर्वांचे रक्षण केले. बकासूर, जटासूर इत्यादी राक्षस त्याने मारले. कीचक, जरासंध यांना ठार केले. म्हणून त्याला भीमकर्मा असे म्हटले आहे. त्याच्या पोटात अन्न पचविण्यासाठी वृक नावाचा अग्नी होता, त्यामुळे त्याला वृकोदर असे म्हटले आहे. आता पुढचा श्लोक. श्लोक क्रमांक 16. अनंत विजयं राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिर नकुलसहदेवश्च सुघोषमणी पुष्पकौ. कुंतीचा पुत्र राजा युधिष्ठिराने अनंत विजय, नकुलाने सुघोष आणि सहदेवाने मणिपुष्पक असे आपापले शंख वाजवले. येथे युधिष्ठिराला कुंतीपुत्र असे म्हटले आहे, कारण त्यानंतर नावे घेतलेले नकुल आणि सहदेव हे त्याचे भाऊ पांडूची दुसरी भार्या माद्री हिचे पुत्र आहेत. युधिष्ठिराला येथे राजा असे म्हटले आहे, कारण युधिष्ठिर अर्ध्या राज्याचा मालक आहे. द्यूतात हरून त्याने त्यातील अटींप्रमाणे वनवास अज्ञातवास भोगलेला आहे. आता तो पुन्हा आपल्या हिश्श्याचा राजा झाला आहे. दुर्योधन अधर्माने ते मान्य करत नसला तरीही तो राजा आहे हे सत्य आहे. यातून संजयाला युधिष्ठिर युद्धानंतर राजा होणार हेच सुचवायचे आहे. आता पुढचा श्लोक. श्लोक क्रमांक 17. काश्चश्च परमेश्वास शिखंडिश्च महारथः दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्च अपराजितः. पुढचा श्लोक. श्लोक क्रमांक 18. द्रुपदो तौपर्देयाश्च सर्वशा पृथिवीपते सौभद्रस्य महाबाहुष शंखान दद्म्यु पृथक पृथक. सम्राटा श्रेष्ठ धनुर्धारी काशीराजा, महारथी शिखंडी दृष्टद्युम्न, विराट आणि अपराजित सात्यकी राजा द्रौपदीचे 5 पुत्र, विशाल बाहू असणारा सुभद्रापुत्र अभिमन्यू अशा सर्वांनी आपापले निरनिराळे शंख वाजविले.
कौरवांच्या बाजूने शंख वाजवले गेले म्हणून आम्हीही तयार आहोत हे दाखवण्यासाठी पांडवांच्या बाजूने शंख वाजवले जाणे हे अगदी स्वाभाविक होते. पांडवांच्या बाजूने प्रत्यक्ष भगवंत श्री आणि पाची पांडवांनी आपापले शंख वाजवले असे पाहताच पांडवांच्या बाजूनेही इतर योद्ध्यांनी आपापले शंख वाजवायला सुरुवात केली. काशीराजा, शिखंडी, दृष्टद्युम्न, विराट, सात्यकी, द्रौपदीचे पाची पुत्र, सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू यांनी आपापले शंख वाजवले. पांडवांच्या बाजूने कोणी कोणी शंख वाजवले हे सांगून येथे समाप्त होत आहे. म्हणून येथे धृतराष्ट्राला सम्राटा असे संबोधले आहे. सात्यकीला अपराजित असे म्हटले आहे कारण तो युद्धानंतर जिवंत होता. तो युद्धात मारला गेला नाही. हरिओम.